काय टेकून बसता लगेच मिनिटात उठावा लागणार आपल्याला. लय पाठ दुखत. आराम आहे. थांब तिला हाक मारू. पूर्वा काम करायचं दिवसभर. ए पूर्वा सुनबाई ए सुनबाई काय आहे? चहा तरी पाच आम्हाला. कोणाला तुम्हाला? चहाचा वास होते. चहा केलाय का? मग तो मी माझ्यासाठी केलाय तुमच्यासाठी नाही केला. केला असतं तर एक एक घोट दे ना आम्हाला. पण तुम्ही बसलेत का म्हणून? अगं वावरातून आताच काम करून आलो बाई. 1 मिनिट नाही झाला बसलोय. हा उपकार केले नाही का माझ्यावर वावरात काम करून? घरातले करावं ना जरा, मग बसून काय होणार आहे का? तू सांगाल ते काम करू आम्ही. आम्हाला चहा आता. चहा बी काय भेटत नसतोय, दूध संपलंय घरातलं. कोरा दे. कोरा पण नाही, चहा पावडर संपली. तसेच काम करायचे का न खाता पिता मग? हा मग खाल्लंच काम होतात का? न खाता काम करून दाखवा, त्याला म्हणतात कष्ट. पाणी तरी दे. पाणी पण नाही घरात. काय करायचं? सगळं माहीतच पाडायला. हा जर तुम्हाला प्यायचं असेल तर बाहेर जाऊन प्या, समजलं का? अजिबात नाही. पैसे असेल ना ठेवलेले, हिथं ठेवले असेल, हिथं ठेवलं असेल. दिले ठेवायला. हा मग तुमच्याकडे आहेत ना, बाहेर जाऊन खायचं. कुठून आले आमच्याकडे पैसे? कुठून आले? मला शिकवता का कुठून आता तू आले? नाही दिले, लोक नाही देत, मग कुठून यायचे आमच्याकडे पैसे? आणि श्रीमंत माझा पोरगा नोकरीला आहे, त्यामुळे पैसे बी नाही आमच्याकडं. नाहीतरी भिकारीच आहेत तुम्ही. तू आहे ना आमच्या घरात. मी आम्ही भिकारी असतो चालते, असू दे. माहित ना तुम्ही भिकारी, मग मी भिकाऱ्यांपुढं काही नाही देत, समजलं का? तुला पटतंय ना हे सगळं बोलणं? आवडतं तुला? हा मला आवडतं, तुम्हाला नाही आवडत ना, मग इथून निघून जा ना. कुठं जायचं? कुठं जा? रस्त्यावर राहा, माझं काय जाणार आहे? सुनबाई सुनबाई चालेल मला. ए सुनबाई असं बोलू नये. हा सास सासरे तुझ्या आई वडिलांसारखे असते. ओ तुम्ही लय नका शिकू मला, तुमचं बघा पहिलं. हा ना मला चाललंय शिकवायला हे आणि ते. तुला पण आई वडील आहे का? तुझी भाऊजाई जर असं बोलली त्यांना चालेल का? माझी भाऊजाई चांगली आहे आणि माझे आई वडील पण चांगले आहेत. त्यांचं इतकं भारी जमतं ना, ते तुमच्यावाने असे नाहीत खारकाटे कुठले. आम्ही काही करतो तुला सांग, बोलतो काही. तोंड सांभाळून बोल जरा. काय मी तोंड सांभाळून बोलणारच नाही, एवढंच नाही तोंडाचं वाटतंय ना तुम्हाला खराब. इथं जा ना मग उठून. इथंच कशाला येतं? तुम्हाला माहिती ना कुत्रा आपल्याला हाड करतंय, तर एखादं कुत्रा जातं, पण ही कुत्रे हिथंच पडलेली. आता आमचं घर आहे, आम्ही राहणारच ना. आम्ही कुठं राहणार सांग बरं? कुठं जाणार आम्ही? कुठं जाणार तू सांग? तू म्हणले जा आश्रमात, जातो आम्ही तिकडे. मग जा ना, कुठं पण जा, तिथं पालती पाडा, रस्त्यावर राहा, मला काय घेणं देणं आहे? हा हिथं असे बसणं गुंग्यावानी काहीच नाही कळत तुम्हाला. नुसता चहा वाटून घ्यायचं. ऐका, हा हे असतं असंच. आजीने आपल्याला केलं, उद्या सुनीची हेच बघून हिला करणार. हे सगळं चक्र चालतच असतं. दुःख नाही वाटून घ्यायचं. जोर जगतोय तोवर सुखा दुःखाने जगत राहायचं. तिथं पडून राहायचं कुत्र्यासारखं. काय करणार लेकासाठी आपल्या? मग कान दिलेत ना तुम्हाला, त्याचा वापर करा. तुम्हाला मी एवढं बोलते, त्याचा काहीतरी वापर करा आणि जा. आणि इथंच नका गुंग्यावानी राहून निसतं. आम्ही तुझ्यासाठी नाही थांबत बाळा. आमचं पोराचा ना आमच्यावर लय जीव आहे म्हणून थांबतोय. काय नाही तुमच्या लेकाचा पण शकत नाही जीव, आमच्या बिगर. तुमच्या लेकाचा जीव ना माझ्यातच आहे. तो सगळं माझंच ऐकतो, समजलं ना? त्यामुळे ना लय पागुळ नका आणू. कळलं ना तुला? हा. दिवस कळलं. आणि तुमच्या लेकाला काही तुम्ही नाही सांभाळत. जरी जन्म तुम्ही दिला असेल ना, आता मीच सांभाळते त्याला. ते आता झाल्यापासून- जन्म झाल्यापासून त्याला 25 वर्षाचा होतो, तर तूच सांभाळ आहे ना. हा आता 25च्या नंतर मी सांभाळतीये ना. कशा टेन्शन घेता तुम्ही? जा तू, नको त्रास घेऊ. आणि नाही हे असे फालतू कारणासाठी मला आवाज द्यायचं नाही. चहा आण, पाणी आण, हे आण, ते आण. कोणाला एवढं मागणार? ढोसायची गरज आहे तर बाहेर जा गावात. नाही, आम्ही कोणाला मागणार सांग बरं? घरात आलं का घरात येऊ देत नाही आम्हाला, बाहेर बसायला लावते. परत आम्ही करायचं काय शेजाऱ्या सांग? मागितलं. मग घरात यायची गरज काय? ऐक, गरज काय? आम्ही शेजारच्यांना माहित ते तुला बोलतील. तुझी चव तुझी जाईल. चव जाईल. मग काय करायचं? नाही नाही म्हणायचं माझी सून घरातच नाही. असं बोलायचं का? हा आणि गेली तर गेली चव. मला अशी पण म्हणजे इज्जत नाही, चुकली तशी करायची. पण तुझी चुकली अशी पण तुम्ही ना माझी इज्जत घालवलेलीच आहे. मग तशी घालवा, मला घेणदेणच नाही. आम्ही कोणाकडे जातो कधी सांग बरं? हा कोणाकडे जातो आम्ही? तुम्ही कुणाकडे जातच नाही ना. मग तुम्हाला रानातून कुणाचं तापच direct नाही. इथंच तुम्ही येतो. माझ्या डोक्याला येऊन इथं ताप देताय. तू कोणत्या जन्मी पाप केलं होतं काय? ही अशी बिचारी आपल्या अहो तुम्ही पुण्य नाही ना केलं, म्हणून तर मी तुमच्या पात्रात पडलेली. आधी तर गुगल गाय हम्म. आता तिचे पाय दाखवायला. जास्त बोलायचं नाही, जास्त तोंड चालवायचं नाही, तर धक्के मारून किती काढील शांत तुम्हाला. चेहरा होता तुझा. किती गरीबाने राहायची. अगं आणि आता सासू आहे एवढी तुझी, फाडफाड ती करते. सासू आहे, बोलू नये तुम्हाला कळत नाही का मी एवढं बोललेले? उठा तुम्ही, निघा इथून, निघा बरं, हे थांब थांब. निघा. हात लावू हो, नका. तुम्ही पण हात निघा. लावू नका, हात लावू नका. आम्ही जातो, हा निघा लवकर. जातो आम्ही. हा ना नुसते भनभन भनभन लावली. म्हटलं आता म्हातारीचं तोंड बंद पडन, नंतर पडनच तोंड बंद. बरं तुला वाटलं तर भाकर पाठव, वावरात चाललोय काम. ओ पाशी मार तिकडे, चल निघ. भाकर पाठव आणि हे पाठव आणि ते पाठव, हे चल निघ.
व्यवस्थित बोला. अरे तुला पण आई वडील आहेत, जाऊ असं द्या. काय चला, करतो? अहो तिला काय कळतच नाही काय बोलतोय. चला जाऊ दे. आम्हाला काही कळतच नाही ना. मी बावट आहे, मी मूर्ख आहे. बघतेच ह्यांना आले की भाकरच देते चांगली. बाई सगळं झालं माझं उरकून आता. काय ग जेवली का? अगं रडायला काय झालं तुला? मी फक्त विचारलं तुला जेवली का? अगं काय झालं? रडती का तू? माझं काही चुकलं का? अगं मी उलट प्रेमाने विचारलं तुला जेवली का? काय झालं तुला? ताप आली का? काय काय दुखतंय तुझं? तुमचं काहीच नाही चुकलं. चुकलं माझंच. काय केलं तू? काय काय झालं? काही फुटलं का तुझ्याकडून? काही ग्लास वगैरे फुटले का? कप बाशा फुटल्या का? फुटू दे ना. एवढं काय झालं रडायला? अहो मला सगळं मी इतकी वाईट आहे का हो? काय काय झालं? अहो मला आत्या मामाने खूप मारलं. मारलं? असं कसं काय मारलं? अहो मी त्यांना सकाळी उठल्यापासून चहा नाश्ता जेवण सगळं किती टाइम त्यांना खाऊ पिऊ घालते, त्यांचे हात दाबते पाय दाबते, तरी पण ते काय म्हणतात माहिती का, तू आमचं काहीच करत नाही. आणि मी मगाशी थोडस 2 मिनिटं लेट झाले तर त्यांनी डायरेक्ट माझ्या कानाखाली मारली हो. कानाखाली? आणि आता कुठे गेली? आता राग रागत कुठे गेलेत काय माहिती. म्हटलं आम्ही चाललो घर सोडून. म्हणजे त्यांनी तुला मारलं, ते रागाला कस काय गेले बाहेर? मला नाही माहिती. ते म्हटले राह तू आणि माझा लेक इथं सुखाने राह, आम्ही चाललो इथं बाहेर निघून. आणि म्हटले की आम्ही बघ आता लेकाला कसं सांगतो की तूच आम्हाला हाकलून दिलं. हा असे बोलले. मी कधी दिल का हाकलून? मला तुम्ही सांगा. तुम्ही मला आधीपासून ओळखताय. अगं मला माहितीये तू त्यांची किती सेवा करती. इतके दिवस ते कधी काही बोलले नाही, तुझं नावच काढत होते ना. अहो एवढंच नाही, तर जाता जाता मी अक्षरशः त्यांच्या पाया पडले हो की त्यांना थांबा थांबा म्हणून, पण तरी नाही ऐकलं, ते गेले. त्यात माझी काही चूक आहे. एवढी त्यांना घरी बघतोस त्यांच्याकडे, कस काय मारलं त्यांनी? हिंमत कस काय झाली तुला मारायची राव? म्हणजे मी घरी नाही म्हणजे असा फायदा घेतात का ते? बघा तुझा ना, छळ लावला ना त्यांनी. खूप छळ लावलंय हो माझं. रडू नको, शांत बस. त्यांना येऊ दे घरी, बघत त्यांच्याकडे. जेवली तू? नाही जेवली? ते नाही जेवले तर मी कसं काय जेवण? अगं जेवायचं ना तू. तुम्हाला माहिती आहे सगळे जेवल्याशिवाय मी कधीच नाही जेवत. त्यांनी तुला मारलंय ना. हे बघ, तू टेन्शन न घेऊ. चल बर तू राहणार माझ्यासोबत. बघत त्यांच्याकडे. उठ, चल उठ पटकन. चल, रडू नको, शांत बस. चल. अरे हरणाला काय झाले काय नाही, वाजत नाही. 3 दिवस झाले तसं हॅलो. चाललंय. हा बोल ना बाई, बरी का? हा बरी आहे मी. काय आले रे? कोण काय फोन आहे? करते? अगं मम्मी, मला लय टेन्शन आलंय ग. काय झालं? मी ना माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार आहे. हे बघ असं काय करू नको, धर भरतोय बापा. काय आलं रे? अहो दादा, हा, अहो माझ्या घरच्यांनी माझं लय छळ लावलंय हो. कोणी छेड केलाय? माझ्या सासू सासऱ्यांनी. सासऱ्याने? अहो दादा तुम्हाला काय सांगू, आज तर मला त्यांनी खूप मारलं. मारले? हा. त्याला असं कस काय झालं? का तर फक्त मी त्यांना भाकरून नाही दिली म्हणून. मग द्यायची ना भाकर. अहो फक्त 2 मिनिटाचा उशीर झालता. आईला काय माणूस आहे तू बी. मोकार बसली त्यांच्या भांडत, निघून जायचं तिथून. मी भांडलेच नाही हो दादा. जाऊ दे, आई बाप्पा सारखी तर मारला असेल काय, एवढं लय मनावं लागून घ्यायचं. अहो दादा लय काय? मारलंय पण. अहो पण तिचं काही दुखत खुपत असन काही नसन. चला तो ना. नवरा कुठे गेलाय? मनावर बाहेर आहे. बाहेर आहे? हा. मग त्याला फोन केला नव्हता का? नाही मी नाही केला. का बरं? मी तुम्हाला केलं काय? त्याला फोन करायचा ना, मग असं झालंय म्हणून सांगायचं. नको. बरं बरं ठीक आहे, आलो आम्ही. हा हा. काय झालं असेल काय? मारलं म्हणलं पूर्ण. एक मिनिट ऐक, तुम्ही 2 मिनिटं 2 मिनिटं ऐक. ती काय सासरे मार मार करणार तुला वाटतं का असं? ते बोळ पांघरून दिसतंय त्यांचं, मारते काय घेता भरोसा? आपलं येडे लेकरू का आहे. तू? मारायला काय मग ते काय बावळट खोटं डोळा? सांगन का?
मला नाही वाटत बाई ही शक्य नाही. पोरगी आपली काय तो आहे कमी अगोचर नाही तू नको अहो सांगू. तुम्ही पोरीचं काही झालं का माझ्यावरच काही येऊन बसत लगेच हे करतात तू यावानीचे राशीचे. हा मग काय लगेच मारायला कोणला काय मोकलाय माजली काय तिथं. अहो पण काय झालं नेमकं ते तर जाऊन पाहावं लागेल का नाही. फोन कशाला केला तिने. मग कोण वाजत गुरगुर करतो. ती सासऱ्याचा फोन आलाय. हॅलो बोला ना. ना ना हा बोला की. कुठे आहे तुम्ही? घरी आता येत आहे का जरा काम होतं जरा. का हो काय झालंय. काय ते आता काय सांगायचं तुम्हाला ते आता फोनवर नाही बोलता येत. तुम्ही इकडे आले तर बरं राहील बुवा. नाही नाही मला एक सांग नेमकी मला एक सांगा नेमकी झालंय काय. बोलून घ्या. अहो तुम्ही इकडे या ना तुम्हाला सविस्तर सांगतो. आता पोरीचा फोन आला तर तुम्ही हाणलंय म्हणते ती नेमकी काय अहो, ते झालं. सगळं खोटं आहे नाना. तुम्ही इकडे या मी तुम्हाला सगळं सांगतो. पण झालंय काय नेमकी. अहो काही झालेलं नाही नाना. आम्ही वावरातून आलो घरी फक्त चहा मागितला. हा चहा मागितला तिने पाणी नाही चहा नाही जेवायला नाही इथं थांबायचं नाही म्हणजे तुम्ही तुमचं तिकडे जायचं. मग ते हाणल्याला सगळं खोटं आहे का. सगळं खोटं आहे नाना हे तुम्हाला. ऐक सगळं खोटं आहे. म्हातारे माणसं काय हाणते. तुम्ही आपल्या पोटचे लेकरू सोडून ना तुम्हाला असं वाटतं का सांगावर मी मारेन त्या पोरीला कधी. नाही नाही हा? शक्यच नाही तर तुम्ही रात्रंदिवस काम बरं, येतो करता तुम्हाला सांगा. माझ्या दिसतं. अजून पोराला कधी अंगावर हात नाही उगारला राव नाना. काय सांगायचं ती सुनबाई म्हणजे माझी पोरी सारखी मी कसा हात उचली नाना तिला. हा? मला तर काय झालंय नेमकी आता आम्हाला कळना धड तू मला काय म्हणताय ना तिला काय बोलताय ना. बरं एक काम करतो आम्ही आलो तिथं. तुम्ही या आणि काय ना त्यांना पण बोलून घ्या. साक्ष बोक्ष झाली बरं. हो ठीक आहे आलो चला चला आलो पोराचे कान भरवलेले असणार आहे. आलो तिथं, आलो. लोक जण येऊन ते. आलो तिथं आलो चला. नाही तर आम्ही जातो आम्ही घर सोडून आहे ना नाना आम्ही जातो असं जाऊ दे नको इथं. नाही नको आम्ही आलो तिथे 10 मिनिटात पोहोचतो आम्ही तिथे चला. फोनवर बोलणार आहे का त्यांना येऊ दे नाही. फोन ठेवा ना आपण जाऊ बरं त्यांच्या आलो घरी. चला. तुम्ही या बरं पहिले लवकर येऊन. हा हा काय त्या म्हातारीचं का पाय ऐकत बसली तुम्ही. तू बाबा ढगारती रडत आहे तू डोक्याला ताण करते काय पोरगी नाही. रडते माझं त्याचं काय नाही तुम्हाला. पोरगी रडत आहे, मग माता रडायला येड आहे काय. चला आपण जाऊ. काय तुम्ही पण हे खेळा डाळ करून घ्या नीट. नाही तसंच पण हा, नाही पण ते होते. तसंच असतं टेकासाठी असतं. खाली बसले असते तर ते उगं पडतात. नाही पण झाली का ऊस कसले काय मारून काय भेटलं तुम्हाला. कोणाला गेला काय कधी तिनं काय कमी पीक केलं तुम्हाला. हा तुम्हाला सगळ्या वेळच्या वेळी नाश्ता जेवण चहा पाणी तुमच्या हातपाय दाबी ती एवढी सेवा करती तरी तुम्ही तिला मारलं. तुला खरं वाटत. लाज वाटली पाहिजे ना तुम्हाला तो बघायला. आम्ही सकाळपासून वावरात आहे. कोण आम्ही मग मारायला काय तुमचं भूतावलं घरी. आम्ही फक्त चहाला गेलो होतो तिथली चहा नाही आम्ही परत आलो. बाद झालं अहो, खोटं नका बोलू. मी असं काहीच नव्हते बोललो. बघा तुला खरं तुमचे वाटतं आई-बाप काय? कशी पलटी मारतात. तू थांब तू टेन्शन न घेऊ. नाही नाही तुला खरं वाटत काय. काय आई बापाने बाप कधी मारीन का सांग बरं. काय खोटं आहे का. कुठं आहे? हा, हे खोटं आहे? सगळं खोटं आहे खोटं आहे. कोणी मारलं होतं तुला. कोणी दोघांनी पण मारलं मला. मारलं खरंय पण इनी मारलं आम्हाला शब्दांनी. आम्ही नाही मारलं. कोणी मारलं. शब्दांचा इतका मार दिलाय ना बाई. एवढं बोलले ना काय सांगायचं. इतक्या दिवस आहे ना तुम्ही सांगितलं असतं मला ती तुमचा कधी छळ नाही करणार. तुम्ही छळ चालवलाय आता. अरे भडव्या तुला लाज वाटली पाहिजे. कोणाला? ती आम्हाला म्हणली कुत्र्यासारखं आम्हाला केलं. हाड म्हण हाट चला, हो म्हणले. ही. आई काय काय खोटं- सांगायचं? काय खोटं बोला तर राव पटायला पाहिजे राव. हा? वडिलावर विश्वास नाही. हा? आई वडील- वय गेलं पण सोय नाही आली. वा वा हा? तुझं लय वय तुला हात नका लावू मला. ए, नाही, हात लागून म्हणजे म्हणजे मी बाप आहे मी- जरा नीट बोल. मी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तुम्ही छळ चालीला होय तिचा. नाही अजिबात नाही. काय अजिबात नाही. ती खोटं बोलते. आम्ही तसं काही कोणाचं ऐकलं तुम्ही. कोणाचं ऐकून करू राहिले. ऐकतोय ना तू पण. बैल बके तू ऐकून आम्हाला बोलायला लागला. नको सांगू तिचं ऐकून तुम्ही आम्हाला आईचं बोलतो. ऐकून भांडत हा, आईचं ऐकून नाही. हा. बघितलं तुम्हीच आता किती भांडतायत ते. माझ्या तोंडातून एक शब्द तरी आहे का. तू गप ना. मी बोलतोय ना तू शांत बस. त्रास करून नको घेऊ बरं तू. आणि रडू अजिबात नको. तुला खरं ऐकायचंय ना थांब आम्हाला येऊ दे. सकाळपासून सांगतो अन्न तुला पाणी सगळं. नाही. तो मा मुगाच्या शेंगा 2-4. अरे इथं किती तेवढ्या खाल्ल्या शेंगा आहेत. खाऊ राहिले तर अन्न पाणी नाही. अरे हा? वावरातले पार या आंबे. शेंगदाण्यात काय माती आहे का. मातीच होती. हा? ते ना मुंग्यांनी खाल्लं होतं त्यांचं उष्ट खातोय आम्ही. मुंग्यांचं इनी चहा सुद्धा दिला नाही आम्हाला. मुंग्याचं उष्ट खाताय. काय बोलाता आणि काय अरे नाही. दोन तू ते पण काढतो का 2 दाणे होते फक्त शेंगदाण्याचे ते खाल्लेत आम्ही. कोणी शिकलंय तुम्हाला सुनाला त्रास द्यायचा. एवढे दिवस सगळं व्यवस्थित चाललं होतं सुखाने. धन्यवाद, भाऊ. तुम्ही कधी तक्रार केली नाही. विना कधी तक्रार केली नाही माझ्याकडं. हा? आता आणि आता तिला छळ लावला बाई. फायदा घेता का मी नसल्यावर घरी.
तुला काय बोलायचं ते बोल, तुझ्या जीवाला माहितीये खरं काय आहे. तू गप ना, रडू नको, शांत बस, डोळे पुस तिचं बर, मन धरण्यासाठी तो बोलतोय आपल्याला. गप शांत बस. बघितला गेल किती त्रास होऊ राहिलाय. हो, आता काय तिला ती जर उद्या मला ती सोडून रडतीये, तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट कर, त्रास होतोय तिला. तुम्हाला गरज आहे हॉस्पिटल, तुम्ही डॉक्टर पडलेत, हा. परिणाम झालाय तुमच्या डोक्यावर. नीट बोल, हा. आई बाप आहेत, जरा व्यवस्थित बोल. आई बाप डोक्यावर पडले मग आई बाप ही तुमची कोण नाही का? अरे का धडा, आम्ही तिला एक शब्दाने बोललो नाही माहितीये का तुला? एका शब्दांनी बोलले, डायरेक्ट काना खाली मारले कोणी? तुम्ही. हा, येड लागला आम्हाला हा? काना खाली मारायला तिला. ती जर उद्या तुम्हाला वैतागून घर सोडून गेली, तुला मला बायको नाही जर भेटायची. घटस्फोट दिला हा. तर मी काय करायचं? तुला बायकोच नाही भेटायची कस दुसरी. काय भेटन? आम्हाला मारून टाक, तुला लगेच आई बाप हा? भेटते दुसरे. जाऊ द्या कधीपासून चाललंय बरे, गप गप रडू, कधीपासून मारतो चाललंय? आम्ही तिला, ऐक ना रोज. थांबा तुम्ही. नाही मी सांगते ना. किती सांगते, किती तुला दिवस काय झाले विचारतो? तुला हे त्रास देऊ राहिले? अहो रोज ना मला उलट पालट बोलायचे बरं का ते. कधीपासून? पण आज डायरेक्ट मारलं. मला वाटतं एक 3-4 आठवडे झाले. म्हणजे महिन्यापासून तुला 3-4 महिने थांबा, नाही, तेव्हापासून मारते मी वर्षापासून तुला. सांग. म्हणजे वर्षापासून. 3-4 आठवडे म्हणजे एक महिना झाला तेव्हापासून तुझा छळ चाललाय, एवढा त्रास तुला देते. हा. तुम्हाला सांगितलं का नाही बरं? मी म्हटलं नको तुम्हाला टेन्शन, तुम्ही दिवस रात्र काम करता, कष्ट करता, एवढी जा. सगळी मेहनत करता, तुम्ही दमून घरी आता मी कशाला तुम्हाला हे सांगू. बघितलं का किती समजूतदारी? हो बाई, हा? ऐका काहीच बोलू नका, नाही. कारण तो ऐकायच्या मनस्थितीतच नाहीये. आता तुम्ही बोलूच नका. नाही, आम्ही काहीच बोलणार आम्ही नाही. काहीच बोलणार नाही. ऐक ना, हा. मच्छरची तक्रार आम्ही मलेरियाची तक्रार मच्छरकडे नाही करणार, कळलं का? काय सुस्त का काही बोलायला? तुला कळलं ना? खोटं बोलायचं म्हणजे तुला कळलं? काही बोलायचं. हा? तुला कळलं ना? मच्छरन मलेरिया काय डेंगू काही कळू राहिलं का तुम्हाला? नाही, नाही. काहीच कळत नाही आम्हाला. तुलाच आम्ही नाही आत्ताच कळत आहे. जन्माला आलो. बोबडी बोलू राहील तुमची, हा, बोबडी. मग आता आम्ही जेवण झालो ना, म्हातारं कुठे आहे आम्ही? खोटं बोलायचं म्हणले ना असं हा. गुतत असतं माणूस. हो, होतं. चालतंय. नाही, तुझी इच्छा असेल ना तर एक काम करा, नाही, थांबा 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 थांबा. तिची तक्रार तुम्हाला तुला थांबा, तुला पटलं तर तुम्हाला- मला सांग, हा. तिची इच्छा असेल तर बघ, भांडण्यापेक्षा आहे ना आम्ही नाही सोडून जातो. हा, तुम्ही तुमचं काय सुखाने राहायचं राहा. मला हा, बस. मला हेच बोलायचं होतं आता. हा, बोला तेच बोला. मला हेच बोलायचं होतं. बरं झालं तुम्ही हा. माझ्या आधी बोलले. तुम्हाला जरीचा त्रास आहे ना, हम्म, हम्म. तुम्ही आम्हाला एक नाही काम त्रास करा. तिचा. आम्हाला नाही तर आम्हाला नाही त्रास तिचा. त्रास आहे. नाही मग एक काम करा, आम्हाला त्रास आहे, हा. तुम्ही ना घरात थांबूच नका. आमच्याच घरात आम्ही नाही तुम्ही थांबत. तिकडे ना एक काम करा, फार वावर आहे का आपलं, हा. रानात जा, तिथं झोपडीमध्ये राहा. बरं. तुला आमच्या जन्म देऊन घरात चुकी पाय झाली ठेवून आमची. ठेवू नका अजिबात. नाही, तुला जन्म देऊन चुकी झाली आमची. काय कर? गप, रडू नको. रडू नको, शांत बस. झालंय काही बाई सांग नाही ना, गप्प. बोललोय मी त्यांना आता त्यांची बघा तोंड बघितले का? काय नाही, बाहेर चाललोय आम्ही घर सोडून, आम्हाला लेकाने घर हा हे बघा, ऐका, याची ते ना हिची काय चूक नाहीये, माझी काही चूक नाही बरं का. ही ना एवढा जीव लावती माझ्या आई बापाला. सकाळी चहा, नाश्ता, आंघोळीला पाणी, सगळं हातपाय दाबी ते हातपाय. देते पण आज आहे ना यांनी मारलंय आज सगळं पोरीला. मिळत आम्हाला सगळं. आम्ही चुकलोय, आम्ही पाया पडतो बाबा तिच्या. काय आमच्या करतो पाया पडतो, झालंय. तुमच्या पाया मारायची गरज नव्हती बरं का. ना ना, मी कधी अजून मारलं ते काय अरे, नाही, 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 हे बघा यांना आता नाही, नाही, घरातच ठेवीत नाही मी. असं हा. रानात काय राहते. होते आम्हाला? हे बाई, पद्धत असं चुकीची आहे. नसतंय. जातो बाबा, आम्ही जातो ऐका ना, जातो. पोरगीची ती त्यांची मारदन मारदन. नाही नाही मला नाही सहन होणार ते. नाही अहो, पण भाऊ, बायकोचं ना काय हे बघा, ही जर चुकीचं वागत असते ना यांसोबत, मारा बिंदास मारा, पण ही एवढं पुढे पुढे करते त्यांच्या, तर हिला मार खावा लागतोय. काय उपाय तुम्ही आहे? का म्हणून असं वागत आहे? नाना, अरे नाना, आम्ही काय नाना, सांगायचं, आम्ही मारून घेऊ का आम्ही आम्हाला? नालायक माणसं आहेत आम्ही. अहो येईन बाई कशाला हाणून मारून घ्या मग आता तुम्ही काय सांगा. आमची- एक शब्दाने दुखवलं नाना तुला, एक शब्दाने सुद्धा दुखवलंय. काय आपण झालंय सांगायचं काय ते आता? तुम्ही सांगा, त्यांचं जाऊन द्या. काय झालं? सांगितलं रडू नाही. येतं पण रडवणे अटक करून रडू येतं, काय करायचं? काय अशी झालं परिस्थिती तुझ्याकडून? झाली. काय झालं? आपलं नाही धड. तोंड दाबून बुक्क्याचा मार चाललाय आमच्यावर, तोंड दाबून. खोटं सांगते नवऱ्याला, आणि हे गोड तिचं ऐकून आम्हाला म्हणतो घरी बाहेर व्हा. कशाला तू एवढं काय नाटक आहे नाटक. खरं मारलं कर तुला? तिने खरं सांगा, मी आत्ताच्या आत कोणी खोटं नाही बोलणार बोलणार नाही. ही. नाही होय. नक्की पैसे पत्ते बरं. थांबा तू एक मिनिट. चल. एक काम कर बरं म्हणा, ते आईच्या डोक्यात हात ठेव बरोबर. आणि सांग खरं म्हणा, खरं. दोघं आम्ही रात्रीतून मरू, खरंच मारले. काय झालं ग तुला? काय हा? झालं? थांब 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 की थांब. नाही? घे ना, अगं घे शपथ घे. घे शपथ. त्यांना कळू दे खरं आहे. घे ना, घे. तू खोटं नाही बोलणार कधीच. माझं डोकं. माझं ठेव, माझं ठेव, बरं याचे ठेव, नवरा बरं रात्रीतून. दोन्ही ठेव हात. ठेव दोन्ही. नाही. बरं. अगं ठेव ना, एवढं काय त्याच्यात.
तू काय खरं मारलंय ना मग काय शपथ घ्यायला हरकत आहे नावाची नको घेऊ आई बाबा आम्ही मरू दे देवावर चल देवावर हात ठेव देवावर ठेव देवावर नाही तुमच्या आई बापावरच ठेवू दे हा ठेवू दे ना मग आमच्या याच्यावर काय प्रॉब्लेम नाही तुझ्यावर बी लय जीव आहे ना तुझी शपथ हा खा म्हणून. तू ही शपथ तू एवढं करतोय तिसाठी नाही एक काम कर तुम्ही पोरात डोक्यात हात ठेवा बरं दोघं आम्ही पोराच्या आम्ही डोक्यात हात ठेवतो, ठेवतोय. ठेवतो, आम्ही पोराच्या अजिबात छळ नाही केला तिचा मारलं नाही आज शब्द बोलले नाही. बोललो ना तुला एक ब्रश तिच्या आलाय म्हणले ठेव बरं डोक्यात. हा. तुझा बाप आम्ही. शपथ घेऊन सांग ते बी कडकडून. कोणचे आई बाप पोराला मारते अजून कोणत्या देवावर हात ठेवायचा तुला ठेवा देवावर हात सांग आता. ठेवतो मी तिचा बाप असून मला कळत तुम्ही तुमच्या आई बापाला समजून घ्या म्हणजे किती मूर्ख माणसं आहेत तुम्ही. नाही ना जाऊ दे अहो पण बाबा तुम्ही तू सुखाचं खोटं राहा बोलली असं बोललंय बस. आम्हाला. तू खोटं कस काय बोलली तू खोटं कस काय बोलली तुझ्यामुळे मी आई बापाला दुखवलंय माझ्या त्याला काय काय बोललो मी घे ना शपथ आता घे ना नाही मारलं मला त्यांनी पण लाज वाटते का हिला हाकून द्या हा? घरातून झक मारेल, आपल्या लाज घरी वाटते सगळं तुला? काय बोलायचं? नाही नाही नाही. लाज वाटते का तुला ती आपल्या घरी सगळं नाही पाहिजे आणि तिला जर तुला घरी घ्यायची असेल ना तर तो सांग तो बी निघून जायचं काय चुकलं माझ्या आई बापाचं जावाई तिला हाकून द्या घरात तिला घरात ठेवू नका. मी माझ्या आई बापाला कधी दुखवलं नाही पण हिचं मी ऐकलं हा मला ही काय काय सांगितलं मारलं म्हणी हा रोज हाणते रोज मला शिव्या देतात म्हणे मी रोज तुला बोलते तिलाच सांगत होतो पुरीचं ऐ. काहीतरी काय हा? बरं डोक्यात आहे माझ्या. मम्मी काय म्हणली करते? लाज वाट- पुण्या कधी काय करते? हाणा, 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 हाणा. हाणा बिंदास, हाणा दोनचार, हाण, टाका दोनचार. हा? जागेवर नाही. लाज वाटली पाहिजे तुझ्या आई बापामुळे ना काय बापा मला नाही तुला थोडंफार डोक्याचा भाग पाहिजे होता. तिला सांगितलं ते करायला. कधी सांगितलं ते? म्हातारे माणसं आळ घेते. नाही, नाही. म्हातारे माणसं आळ घेते. थांब, तू सोडतो 2 मिनिटं नाही तोच खोकळा देऊन ठेवून येतो. अहो चुकलं तिच्याकडून आता जाऊ द्या ती म्हणते ना चुकी झाली माप तिकडे सासूकडे जायचं माफी मागा. पाया तर पाया अयो काय झालं काय झालं तात्या चला उठा 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 काय झालं उठा 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 चला उठा हो उठा माझ्या बापाला जर काही झालं ना नाही नाही चला तुला मी जिवंत गाडीन तुला सांगतो जिवंत हा काही होऊ दे फक्त त्याला घरात घ्या, चला. रडू त्याला नका चला घरात चला. दवाखान्यात दवाखान्यात दे. दवाखान्यात जायचं का होय? त्याच्याकडे बघतो माझ्या बापाला काही होऊ दे चला आपलं बोलव चला, जाऊ. चला दवाखान्यात चला पहिलं तुझ्या डोक्यात ते उलटे सुटे कुठं येतात कुठून हा अगं त्या म्हाताऱ्याला काही झालं तर ते जावं काय म्हणन तुला काय अक्कल आहे की हा. नाही थोडीफार? मला याचं सांग बरं पहिले काय पडलं तुला याच्या वाचून अगं तुला कोणी शिकवलं असे उलटे कुठं आपलं घरचं हे आरामशीर राहायचं 2 टाइम हा? खायचं प्यायचं मजा करायची ती दिली सोडून म्हातारा अर्धे करतेत काम उलट गोड बोलून त्याला 3 टाइम चहा पाजून दामटाची वावरणी अहो त्या जावायचा किती जीव यायच्या तिच्यावर सारा विश्वास आई बापाला बाहेर काढत होता तो आता काय झालं म्हाताऱ्याला हिच्यावर- मलाच अटॅक यायला लागला अहो पण मी चुकले मी माझ्या मैत्रिणीचं बघितलेलं हे असं सगळं. कान फाड हाणलं पाहिजे पण मैत्रिणीचं तुला काय बघितलं. काही मैत्रिणीचं जायची मैत्रिणीचं गरज बघूनच काय करते. आहे? तू सुखाने चाललंय नाही तुला काय करून देत नाही भांडे घासून देत नाही मला कुठं धुणं तसं- धुवून देत नाही कुठं काय नाही आरामशीर राहते तुला काय प्रॉब्लेम आहे काही दुसऱ्याचं ऐकून घरात कळू घालायचं नाही हिचं मेंदूच पुढे जातो काय नो मेंदूचा पार साडलाय उगा बावळटवाणी करते शोक देऊन ते पालतेच काम करते एक काम कर घरी घे शॉक द्यायला नाही ये कशाला? मग डोक्यात शॉक दिलं जागे विशील ना नाही नाही मी मी असे काम चांगली आहे. हे असे काम 2 करते. शॉक दिले ना तो डोक्यात मग जागे विशील नाही चाललं तुम्ही नाही. अजून तिला येडा करा ती आधीच अर्धी येडी आहे. ते बाबा बिचारा सांभाळतो चांगलं तिला कोणचा जावई तो आता होय आता हा, तिला आता- शॉक नाही एखाद दिवस 33 किलोचा करंट त्याला बसलाय काय झालं त्या तू म्हातारला आता आहे ना त्याच्या चांगल्या नजरेतून उतरली त्या म्हाताऱ्याला आता अटॅक त्या बिटॅक जर म्हाताऱ्याला आलं ना काय तर बोलू काय नको. हा शांततेत घे काय असेल ती बघ बावटपणा आणि करू त्याला नको. बी गोडीत घे आता मी त्यांना बरोबर ऐक हा मी त्यांना बरोबर सगळ्यांना बोल करतो बोलून चल काही झालं तर सगळं चला वातावरण नीट ते टेन्शन काही दवाखान्यात घेऊ नको तू. हा आणि आता काय परत काही म्हणू नको आणि आता जर परत म्हणली तर आम्ही काय येणार मी तर 2 काना खाली वाजवून आता हिच्या. चल त्या म्हाताऱ्याला काय झालंय का बघू